नमस्कार. देशोन्नती यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. लोकसभा निवडणूक अगदी रंगात येते. पहिल्या टप्प्याचं मतदान 19 एप्रिलला होऊ घातलेलं आहे आणि पूर्व विदर्भातले 5 मतदारसंघ या पहिल्या टप्प्यात मतदानाचा हक्क बजावणार आहे. याच निमित्तानं दौऱ्यावर असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे आज नागपुरात होत्या आणि आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आज देशोन्नतीच्या स्टुडिओला भेट दिली. त्यांची मुलाखत घेण्याचा आणि ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची धडाडती तोफ आज या स्टुडिओमध्ये धडाडेल असा या विश्वासानं आम्ही त्यांना इथे बोलवलं आणि आज त्यांना आम्ही काही प्रश्न विचारणार आहोत या निवडणुकीच्या निमित्तानं. मी सर्वप्रथम त्यांचं स्वागत करतो. नमस्कार सुषमाताई. नमस्कार. मी फक्त एवढीच विनंती करेल मुलाखत सुरू करण्याच्या आधी आपण आम्हाला गट म्हणू नका. पक्ष मला वाटतं आम्ही पक्ष आहोत. ओके. कारण गटाच्या जागा दिल्लीला जाऊन मागाव्या लागतात. पक्ष ठामपणे जागा दुसऱ्यांना देतो. आम्ही जागा देणारे आहोत, आम्ही मागणारे नाही आहोत. सरळ मुद्द्यावरच येऊ आपण. देशात एनडीएचं सरकार आहे आणि पुन्हा भाजप आणि त्यांचे जे मित्र पक्ष आहे ते नव्या इच्छेसह समोर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी सुरुवातीपासून अब की बार 400 पार हा नारा दिलेला आहे किंवा जनतेच्या डोक्यावर त्यांचं हॅमरिंग सुरू आहे. तर या संदर्भात आपण काय म्हणाल, म्हणजे त्यांचा हा विश्वास कितपत सार्थ ठरेल? हे एक प्रपोगेशन आहे. असं प्रपोगेट करावं लागतं त्यांना. भाजपाची प्रत्येक वेळेला माइंड गेम खेळते. म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर आधी त्यांनी इंडिया शायनिंग केलं होतं, मग नंतर त्यांनी फील गुड इंडिया काढलं होतं, मग त्याच्यानंतर त्यांनी अच्छे दिन केलं. आता यावेळेला अब की बार 400 पार. तर भाजपा अशा जाहिराती करण्यामध्ये फार पटाईत आहे, असे माइंड गेम खेळण्यामध्ये ते पटाईत आहेत. आणि 400 पारचा वगैरे आकडा सांगितल्यावर समोरचे जे लोक आहेत, विशेषतः महाविकास आघाडीचे इंडियाचे, ते लोक कदाचित डिमॉरलाइज होतील का यासाठी म्हणून ते पैत्रेबाजी करतात. परंतु आम्ही असं डिमॉरलाइज वगैरे काही होत नाही, कारण त्यांची जी मोडस ऑपरंडसी आहे ती आम्हाला पक्की कळलेली आहे. आणि मी आपल्याला सांगू का, जाहिरात ना नेहमी वाईट गोष्टींची होते. तुम्ही कधी टीव्हीवर एखादं पुस्तक फार चांगलं आहे म्हणून त्याची जाहिरात बघितली आहे का? एखादं आत्मचरित्र, एखादं वैचारिक की ते चांगलं आहे त्याची वारंवार जाहिरात बघितली आहे का? नाही. गुणकारी तूप आहे बाबा त्याची जाहिरात बघितली का? नाही. जाहिरात कशाची असते? जंगली रमे पे आओ ना महाराज. क्या बात. जाहिरात वाईट गोष्टींची असते. पण हा, त्या रमीवरून आठवलं, त्या रमीवाल्यांचा पण इलेक्ट्रोल बॉन्डचा धंदा आहे म्हणे, बोलू त्याच्यावर नंतर. पण मला असं वाटतं की 400 पार वगैरे असं काही नाही होणार. अब की बार भाजपा तडीपार होगी. आत्ता 2 दिवसापूर्वी चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आणि या सभेत त्यांनी खरी शिवसेना ही शिंदे यांची शिवसेना आहे. या बाबतीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या उपनेत्या म्हणून आपण काय सांगा? नाही, पंतप्रधान मोदीजींच्या स्मरणशक्तीला फक्त थोडीशी चालना देण्याचा प्रयत्न करेल. ते मोठे आहेत माझ्यापेक्षा वयाने, अनुभवाने. नम्रतेने मी त्यांना सांगितलं पाहिजे की भाजप सेनेची जेव्हा युती झाली तेव्हापासून आत्तापर्यंत जेव्हा कधी निवडणुका जाहीर झाल्या आणि जागावाटपांची चर्चा झाली तेव्हा अटलजी असतील, अडवाणीजी असतील, महाजनजी असतील, मुंडे साहेब असतील, ही सगळी लोक वाटाघाटी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर येत होते. बाळासाहेबांच्या नंतरही जेव्हा उद्धव साहेबांनी पक्षाची धुरा सांभाळली तेव्हाही वाटाघाटी करण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मुंडे साहेब, गडकरी साहेब, महाजनजी किंवा आत्ताचे अमित शाह असतील किंवा देवेंद्रजी असतील. खरं तर देवेंद्रजींनीच घाण केली सगळी. हे सगळे लोक मातोश्रीवर वाटाघाटी करायला यायचे. कधीही जागांच्या चर्चांच्यासाठी वंदनीय बाळासाहेब किंवा शिवसेनेचा माणूस दिल्लीला मुजरे करायला गेला नाही. वाईस वर्सा. आत्ता काय परिस्थिती आहे बरं? ज्यांना ते असली शिवसेना म्हणतात, मग जसे मातोश्रीवर उंबरे झिजवायला ते येत होते तसे ते टेंबी नाक्यावर का बरं गेले नाही? उलट ज्या टेंबी नाक्याच्या माणसाला ते प्रमुख वगैरे म्हणतात त्या टेंबी नाक्याच्याच माणसाला मुजरे करायला त्यांनी दिल्लीला बोलावलं. दुसरी गोष्ट अशी की पक्षप्रमुख म्हणून जो ठाकरी बाणा असतो
तो ठाकरे बाणा उद्धव साहेबांनी इतक्या ताकदीने जपला की आम्ही राखेतनं उभे राहिलोय आणि ठामपणाने आज घडीला आम्ही तब्बल ज्या 21-22 जागांवरती लढतोय. आम्ही आमची यादी पत्रकारांनी विचारला आणि साहेब म्हणाले हां घ्या लिहून, हे आमची यादी आहे, हा ठाकरे बाणा आहे आमचा. पण ज्यांना ते प्रमुख वगैरे म्हणाले ना मोदीजी, त्यांना त्यांच्या स्वतःच्या मुलाची सुद्धा उमेदवारी जाहीर करता आली नाही. ही नामुष्की त्यांच्यावर ओढवली. फक्त काय आहे, मोदीजींची गरज आहे त्यामुळे ते असे अधूनमधून अंजारण्या गोंजारण्या. हा आणि विसरून जाईन मी, चंद्रपूरमध्ये जेव्हा ते हे सगळं बोलत होते तेव्हा ज्यांना त्यांनी प्रमुख म्हटलं त्या प्रमुखांची एवढी छाती झाली नाही, एवढी हिंमत, एवढं धैर्य, एवढं धाडस त्यांच्यात आलं नाही की त्यांनी किमान त्या पक्षाचा स्कार्फ तरी गळ्यामध्ये टाकावा. ते भाजपचा स्कार्फ घालून उभे होते. त्यामुळे त्यांनी आम्हाला वल्गना करून सांगू नये. आणि काय माहितीये का, ओरडून त्यांना सांगावं लागतं, बाटगा अधिक कडवा असतो. जे विशुद्ध आहेत त्यांना सांगायची गरज पडत नाही. बरोबर. चंद्रपूरच्या सभेवरून विषय निघालेला आहे. हाच प्रश्न पुढे नेत आपणाला पुढचा प्रश्न असा आहे की या चंद्रपूरच्या सभेत चंद्रपूर वनी आर्णी यवत लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या एका वक्तव्यावरून सध्या ते खूप ट्रोल होत आहेत. म्हणजे अक्षरशः काही वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहावा इथपर्यंत ते ट्रोल झालेले आहे. तर या सर्व प्रकरणाकडे आपण कुठल्या, मला नाही नवल वाटत याच्यात काही. मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवारांनी जे वक्तव्य त्या सभेमध्ये केलं, विशेषतः मोदीजींच्या उपस्थितीमध्ये केलं. मोदीजींच्या उपस्थितीत हे वक्तव्य होणं हे गंभीर आहे, निश्चित गंभीर आहे. परंतु ते भाजपच्या लोकांकडून येणं यात मला आश्चर्य वाटत नाही. हा भाजपचं मूळ DNA आहे, ही संस्कृती आहे भाजपची. ही ती भाजपा आहे जी भाजपा बिल्किस बानोच्या आरोपींना पेढे भरवते, जी भाजपा आणि भाजपाचे भक्तुल्ले मोदींनी हे केलं, मोदींनी ते केलं यावरती फार बोलतात. मात्र मणिपूरमध्ये मोदीजी का गेले नाही यावर चकार शब्द काढत नाहीत. ही तीच भाजपा आहे जी भाजपा कुलदीप सेंगर सारख्या बलात्काराच्या समर्थनार्थ मोर्चे काढतात. ही तीच भाजपा आहे जी भाजपा हाथरस उन्नाव कठवा यावर चकार शब्द काढत नाही. ही तीच भाजपा आहे ज्या भाजपाच्या एका खासदारावर ब्रिजभूषण सिंगवरती लैंगिक शोषणाचे आरोप झाले. आरोप करणारे कोणी साधे सुधे नव्हते, तर दस्तूर खुद्द या देशाच्यासाठी सुवर्ण पदक कमावणाऱ्या आमच्या महिला खेळाडू होत्या. पण त्यांच्याकडे जराही लक्ष दिलं नाही. ही ती भाजपा आहे ज्या भाजपामध्ये एका अशा माणसाला, रामदास तडस सारख्या माणसाला उमेदवारी दिली जाते ज्याला स्वतःचा परिवार आणि स्वतःच्या सुनेला न्याय देता येत नाही. ते मोदी का परिवारचा हॅशटॅग चालवतात. त्यामुळे सुधीर मुनगंटीवारांचं जे वाक्य आहे की ज्या विधानामुळे स्त्री मनास लज्जा उत्पन्न होते, कुठल्याही लेकी बाळी बहिणी ते ऐकू शकणार नाही, तितक्या गलिच्छ पद्धतीने ते बोलले. हा DNA आहे भाजपचा की भाजपच्या संस्कृतीमध्ये जी मनोवादी संस्कृती त्यांनी जोपासलेली आहे त्या संस्कृतीमध्ये लेकी बाळींना, महिलांना सन्मानाचे स्थान नाही. माझा पुढचा प्रश्न राज ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षासंदर्भातला आहे. 2 दिवसापूर्वी मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला आणि त्या मेळाव्यात राजसाहेब ठाकरेंनी बिनशर्त मोदींना पाठिंबा असं सांगितलं. जे राज ठाकरे 2019 मध्ये लावरे तो व्हिडिओ, लपवरे तो व्हिडिओ आता तर त्यामुळे फेमस झाले होते. आणि अचानक या 5 वर्षात असं काय झालं की त्यांना मोदींना पाठिंबा द्यावा लागला? नाही, ते अचानक काहीही करू शकतात. म्हणजे ते अशा काही भूमिका घेऊ शकतात की कार्यकर्ते मनोरुग्ण झाले पाहिजेत आणि गोंधळून, म्हणजे डोकं भंजाळून जाणे असं ज्याला म्हणतात तसं ते करू शकतात. पण त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा न द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे, त्यावर आम्ही भाष्य करणं योग्य नाही. फक्त हा पाठिंबा देण्यासाठी जी त्यांनी एक फिलॉसॉफी रचण्याचा प्रयत्न केला आणि त्या फिलॉसॉफीमध्ये राजकीय व्याभिचार वगैरे मोठमोठे शब्द वापरले, तर आम्हाला साधं म्हणायचं की तुमचं व्याभिचाराचं स्टँडर्ड बदललंय का त्यांनी? म्हणजे वाया सुरत गुवाहाटी जाण्याला ते पावित्र्य समजतात का? रात्रीच्या अंधारात या देशात सरकार, या राज्यात सरकार अस्थिर केलं गेलं, खोक्यांचं राजकारण झालं, आमदार फोडाफोडी झाली, हा व्याभिचार नव्हे काय? स्वतः मुख्यमंत्री सभागृहाच्या पटलावर ऑन रेकॉर्ड सांगतात की मी एकटा हे करू शकलो नसतो, देवेंद्रजींनी जर कलाकारी केली नसती तर रात्रीच्या अंधारात आम्ही वेषांतर करून भेटायचो, बोलायचो. अमृता वहिनी म्हणाल्या की होय, देवेंद्र असा होडी घालून, गॉगल घालून वेषांतर करून जायचा. हा व्याभिचार नव्हे का?
याच्यात पावित्र्य असतं तर ते दिवसा उजेडी झालं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट, पक्ष म्हटलं की त्या कार्यकर्त्यांना निवडणुका लढण्याची संधी मिळणं हे भाग्य असतं. पण दरवेळेला असा बिनशर्त वगैरे पाठिंबा म्हणजे त्या कार्यकर्त्यांच्या सोबत तुम्ही जाणीवपूर्वक, एका अर्थाने राजकीय व्याभिचारच आहे ना की त्या कार्यकर्त्यांची लढण्याची संधी हिरावून घेणं. असो, आम्हाला काही त्यावर फार बोलायचं नाही आहे. कारण जसं मी म्हणते ना नेहमी की ज्यांची एकही गाडी नाही ते ओला उबेरची सर्व्हिस देतात, ज्यांचं एकही हॉटेल नाही ते झोमॅटो सर्व्हिस पुरवतात. तसा त्याचा एक पण आमदार नाही तो पाठिंबा देण्याची भाषा करू शकतो. असो, ज्याचा त्याचा प्रश्न. मी आता मुंबईतून सरळ नागपूर आणि रामटेक मतदारसंघात येतो. रामटेक मतदारसंघात काँग्रेसने रश्मिताई बर्वे यांना उमेदवारी जाहीर केली होती. ते प्रकरण सगळं आपल्याला माहिती असेल. ऐन निवडणुकीचा अर्ज भरण्याच्या दिवशी त्यांचं मागे घेण्याच्या दिवशी त्यांचं जात वैधता प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं. त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो हा षडयंत्राचा एक भाग आहे असं त्यांनी म्हटलं. पण दुसरीकडे अमरावतीला भाजपच्या महायुतीच्या ज्या उमेदवार आहे, ज्या दिवशी त्या अर्ज भरत असतात त्या दिवशी त्यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालय देतं. तर या एकंदर सर्व प्रकरणात या दोन भाजपा साम दाम दंड भेद एवढंच नाही तर कट कारस्थान षडयंत्र कपटनीती रडीचा डाव या सगळ्या गोष्टी करते. त्याचं ही फार मोठं ढळढळीत उदाहरण आहे. एकीकडे नवनीत राणांचं जात प्रमाणपत्राचं प्रकरण वर्षानुवर्ष प्रलंबित असताना रश्मी बर्वेंना मात्र एका दिवसात खटकन लगेच त्या कारवाईला सामोरं जावं लागणं. विशेष भाजपाच्याही इतिहासात हे पहिल्यांदा घडलं असेल की एखाद्या व्यक्तीने भाजपमध्ये प्रवेश केलेला नाहीये, त्याच्या जात प्रमाणपत्राचा वाद आहे आणि प्रवेश करण्याच्या आधी त्याची उमेदवारी जाहीर केली जाते. जणू काही भाजपाला निकाल काय लागणार आहे याची पूर्वकल्पनाच होती. एका अर्थाने स्वायत्त यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर शंका घेण्यास वाव मिळेल अशी ही सगळी परिस्थिती आहे. इलेक्शन कमिशन असेल, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा स्वतंत्र न्याय व्यवस्था असेल, या यंत्रणांचं स्वायत्त भाजपाने कसं धोक्यात आणले हे नवनीत राणा प्रकरणातनं पुन्हा एकदा स्पष्ट होतं. भविष्यात जर पुन्हा मोदी सरकार आलं, एनडीएचं सरकार आलं तर संविधान धोक्यात येईल असे आरोप सतत महाविकास आघाडीतले सर्व पक्ष किंवा नेत्यांकडनं केल्या जात आहे. खरंच संविधान धोक्यात येईल की हा केवळ राजकारणाचा एक भाग आहे, राजकीय आरोपांचा एक भाग आहे? संविधान धोक्यात येईल की नाही हे आपण बघत आहात. स्वतः त्यांचे खासदार जाहीरपणे सांगतात की मेजॉरिटी में आने के बाद हमें कॉन्स्टिट्यूशन बदलनी है. एक कॉन्स्टिट्यूशन बदलने से हमको क्या आहत होगी भला? तर हे क्लिअर आहे की कलम 368 क नुसार अतिविशेष दुरुस्तीकडे जर जायचं असेल तर लोकसभेत 300 पेक्षा जास्त आणि राज्यसभेत मेजॉरिटी अशी मेजॉरिटी अपेक्षित असते आणि आज घडीला भाजपाकडे ती मेजॉरिटी आहे. या मेजॉरिटीच्या बलबुत्यावर ते वाटेल त्या गोष्टी करू शकतात. आत्ता ज्या पद्धतीने त्यांनी एकूण या देशातली सगळी जी काय म्हणता येईल सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुण्यागोविंदानं नांदण्याची जी अनेक वर्षाची परंपरा आहे ती मोडीत काढण्याचा प्रयत्न केलाय. मूलभूत हक्क धोक्यात येत आहेत. वन नेशन वन इलेक्शन हा अँटी कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आहे हे समजून घ्या. कारण मूळ कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफेरन्स अर्थात अहस्तक्षेपाचे तत्व आणि सत्तेचे विकेंद्रीकरण हा महत्त्वाचा मुद्दा, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ हा मुद्दा सांगितलेला आहे. पण तुम्ही वन नेशन वन इलेक्शन जेव्हा सांगताय तेव्हा तुम्ही सत्तेचं केंद्रीकरण करू पाहताय जे संविधान विरोधी धोरण आहे. आणि म्हणूनच हा आरोप नाही, ही विनंती आहे, हे जनतेला आवाहन आहे की ज्या संविधानाने लिहिण्याचा, बोलण्याचा, स्वतःचं व्यक्तित्व विकसित करण्याचा आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते संविधान वाचवायचं असेल. येणाऱ्या 14 तारखेला बाबासाहेबांचा जन्मोत्सव आहे. त्या जन्मोत्सवाला खरंच बाबासाहेबांना आदरांजली व्हायची असेल तर मतदारांनी सुद्धा हा विचार करावा लागेल की आपलं मत विभाजित होऊन ते वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी. ते मत विभाजित होऊन इतरत्र कुठेही जाणार नाही तर ते भाजपचा विरोध म्हणून एका मुशीतनं बघा, चाळणीतनं जर गेली ना वाफ तर ती निकामी होऊन जाते. पण तीच वाफ जर एका मुशीतनं गेली तर त्याची ॲटॉमिक पॉवर बनते. त्यामुळे मतविभाजनाचा धोका टाळून
ही सगळी मतं एका ॲटॉमिक पॉवरसारखी एका मुशीत न जावीत, जेणेकरून ही संविधानिक चौकट अबाधित राहील, हे अपील आम्ही अगदी देशोन्नतीच्या माध्यमातून सुद्धा आपल्या सगळ्या वाचकांना करतो. आपलं महाविकास आघाडीचं जागा वाटप जवळपास संपत आलेलं आहे किंवा झालेलं आहे. फक्त एक सांगलीच्या जागेवरून जो तिढा आहे किंवा तिच्या स्थानिक काँग्रेस नेत्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल आपण काय सांगाल? नाही, हे बघा, एखाद्या दुसऱ्या जागेवर मी विशाल पाटलांच्या भूमिकेचा आदर करते, त्यांच्या भावनांचा आदर करते आणि कुठल्याही पक्षाला वाटतं की आपल्याला ही जागा लढायला मिळाली पाहिजे. नागपूरची जागा आमची जागा होती ना दादा, सिटिंग MP होता आमचा. सर्वेमध्ये सांगितलं जात होतं रामटेकची जागा की कृपाल तुमानेच्या विरोधात आम्ही कोणालाही उमेदवारी दिली तर आमचा माणूस घरात बसून निवडून येऊ शकेल अशी परिस्थिती होती. सोडली ना आम्ही काँग्रेससाठी जागा. आम्ही मागे पुढे बघितलं का? मी 3 दिवस झाला इकडे प्रचार दौऱ्यावर आहे. आमचा एक तरी उमेदवार आहे का? मी काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी दिवस रात्र प्रचार करते. महाविकास आघाडी आहे. हे बघा, घर म्हटलं की भांड्याला भांडे लागतं. हा तर एवढा मोठा राज्याचा पसारा आहे, थोडंसं 19-20 होत असतं, परंतु सांगलीतली सुद्धा जो वाद आहे तो आता मिटत आलेला आहे. मला खात्री आहे विश्वजित कदमजी असतील किंवा आमचे विशालदादा पाटील असतील, हे सगळे आमच्या सोबत राहतील आणि सगळे एक दिलाने जागा किती मिळाल्यात याही पेक्षा सगळ्यांना मिळून आता भाजपाचा जो हुकुमशाहीचा भस्मासूर आहे त्याच्या विरोधात उभं राहायचे, हे ताकदीनं ते उभे राहतील. अगदी शेवटचा प्रश्न, एकंदरच देशातलं म्हणजे 4 जूनला देशातलं चित्र काय राहील आणि महाराष्ट्रातली परिस्थिती काय राहील? बघा, हे जे लोक 400 पार वगैरे म्हणतात ना, मुळात यांना तमिळनाडूमध्ये थारा नाहीये. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीची कडवी फाईट ममता दिदी देत आहे त्याला तोड नाहीये. केरळामध्ये हे कुठेच नाहीये. इकडे बिहारमध्ये वगैरे तेजस्वी यादव आणि ही सगळी माणसं यांच्या विरोधात दंड थोपटून आहेत. त्यामुळे गायपट्ट्यातली सुद्धा सगळीच राज्य यांच्या सोबत असं नाहीये. दिल्लीत तर हे इतके घाबरलेले आहेत की शेतकऱ्यांनी आंदोलन काढलं तर त्याला खिळे ठोकतात, अश्रुधूर सोडतात. केजरीवालची इतकी भीती वाटते की त्यांनी केजरीवालांना आत टाकलंय. तीच परिस्थिती इकडे सोरेनची आहे. त्यामुळे जर यांना खरंच 400 पारचा कॉन्फिडन्स असता तर यांनी एवढ्या सगळ्या टॅक्टिक्स केल्या नसत्या. राहिला प्रश्न महाराष्ट्रातला, तर महाराष्ट्रात तर हे 40+ म्हणजे अगदीच कपोलकल्पित शेख चिल्लीच्या कल्पना आहे त्यांच्या. यांना कसंच 40+ हे गाठणार नाहीत, कारण महाराष्ट्राचा जर एकूण विचार केला तर बघा, अर्थात EVM त्याने इमाने इतबारे वापरलं पाहिजे हेही तितकंच खरं, पण महाराष्ट्रामध्ये जर देवेंद्रजींना कॉन्फिडन्स असता तर देवेंद्रजींनी स्वतःच्या बलबुत्यावर इलेक्शन लढली असती. त्यासाठी त्यांनी एकनाथ शिंदेंना सोबत घेतलं नसतं. शिंदेंना घेऊनही कॉन्फिडन्स वाढला नाही म्हणून त्यांनी अजितदादांना सोबत घेतलं. तेवढ्याने कॉन्फिडन्स वाढला नाही म्हणून मग अशोक चव्हाणांना सोबत घेतलं. तेवढ्याने कॉन्फिडन्स वाढला नाही म्हणून मग जानकरांना धनगर मतांची बेगमी करण्यासाठी सोबत ठेवावं लागलं. तेवढ्याने कॉन्फिडन्स वाढला नाही म्हणून ज्यांचा एकही आमदार नाही त्यांचाही पाठिंबा घ्यायचा ठरवला. एवढ्याने कॉन्फिडन्स वाढत नाही म्हणून अजून काही मतविभाजन करणाऱ्या यंत्रणा सक्रिय करण्याचा प्रयत्न केला. हे सगळं जर चित्र बघितलं तर भाजपा बिथरलेली आहे, हादरलेली आहे आणि महाराष्ट्र भाजपाचं देवेंद्रजींनी अतोनात नुकसान केलेलं आहे. या नुकसानीमुळे स्वयं भाजपाचेच लोक घाबरलेले आहेत, चिडलेले आहेत. मी आपल्याला खात्रीने सांगू शकते, अमरावतीमध्ये नवनीत राणांना विरोध हा भाजपाचेच लोक करतील. कारण भाजपाचं कार्यालय फोडलं राणांनी, हे अजून लोक विसरलेले नाहीयेत. लोकांच्या डोक्यात आहे. ज्या पद्धतीने त्यांचं आज स्टेटमेंट आलं, मला ते काल स्टेटमेंट आलं की नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं नाही बावनकुळेंनी. बावनकुळेंना हे अलर्ट होण्याची सूचना आहे. ज्या देवेंद्रजींना 2-2 दिवस वेटिंगवर ठेवतात तिथे नवनीत राणाला अमित शहा 1 तासाच्या आत भेट देतात आणि नवनीत राणा त्याचा गैरफायदा घेत भारतीय जनता पार्टीच्या, जिथे की पक्षशिस्त फार मोठी आहे, त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षालाच नखं काढतात. ही नखं गळ्यापर्यंत पोचण्याच्या आधी नखांना निलकटर लावायचा का नाही हे भाजप कार्यकर्ते फार चांगल्या पद्धतीने ठरवतील. धन्यवाद ताई, आपण इथे आलात, आमच्या विनंतीला मान देऊन इथे आलात आणि आम्ही विचारलेल्या प्रश्नांना बेधडक उत्तर दिली. त्याबद्दल पुन्हा एक वेळा देशोन्नती परिवारातर्फे, देशोन्नती YouTube चॅनलतर्फे मी आपला आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच.